नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मनोविज्ञान किंवा माइंड सायन्स या विषयावरच बोलणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी याविषयी काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यात पुढं आता मी काही गोष्टी महत्त्वाच्या त्याबद्दल सांगणार. आता हा व्हिडिओ जर का तुम्ही पूर्ण पाहिला तरच ते तुमच्या ते पॉईंट्स आहेत ते लक्षात येतील. आता मनोविज्ञान आणि माइंड सायन्स या संबंधी जर बोलायचं झालं तर याच्यावरती अनेक प्रकारची गोष्टींचं संशोधन आत्ता चालू आहे माइंड या विषयावरती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी बघितल्या की बाबा माइंड कसं तयार होतं किंवा माइंड कुठं असतं, त्याची रचना कशी असते याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आता त्याचं काम कसं करत असतं ते त्याच्यावरती आपल्याला याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार. आता काही गोष्टींमध्ये बघा आपल्याला कुतूहल असतं की बाबा आपले मागचे जन्म कसे असावेत किंवा काय असतील वगैरे वगैरे याविषयी आपल्या मनामध्ये खूप कुतूहल असतं. आता हे जर का आपल्याला काही गोष्टी थोड्या प्रमाणात जर जाणून घ्यायच्या असतील तर आपण ह्या मनोविज्ञान जे आहे ह्या विज्ञानातनं आपण मागे सरकून त्या गोष्टी बघू शकतो. आता त्यासाठी बऱ्याच गोष्टी वापरल्या जातात. काही वेळेला रिग्रेशन केलं जातं, म्हणजे मागच्या पाथला नेलं जातं किंवा काही अशा गोष्टी केल्या जातात. तर आता त्यातलं आपण समजा करण्यासारखं, कारण आपण रिग्रेशन स्वतः नाही करता येत आपल्याला. तर आता काही वेळेला जर का आपण आपलंच करायचं ठरवलं किंवा नाही आपणच विचार करून समजा केलं समजा गोष्टी तर करता येऊ शकत. तर त्याची एक की जी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. पण ही की सांगत असताना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघितला तरच ही की तुम्हाला समजू शकेल. तर आता की सांगण्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर की सांगण्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. की समजा मागच्या पाथला आपल्याला पोचायचं आहे तर कीज एकदम सांगू म्हणजे एकदम नाही सांगता येणार. कारण काय होतं की आपल्याला त्या कीपर्यंत पोचण्यासाठी काही गोष्टीचा पाथ करावा लागतो आधी. आता मागचा जन्म याचा अर्थ काय की आपण जन्म घेतला जिथून त्याच्या मागे जायचं. त्याच्या मागे जायचं म्हणजे आपण शरीराने तर नाही जाऊ शकत आपण मागे. तर आपण जायचं म्हणलं तर आपण मनाने माइंडनीच फक्त जाऊ शकतो. तर आता त्या गोष्टी गर्भाच्या मागे जायचं म्हणजे गर्भात जिथून आलो आपण तिथल्या मागे आपल्याला पोचायचं. तर आपल्याला काही गोष्टीचं विचारात घ्यायला पाहिजे की आपण बाबा पहिल्या वर्षापासून साधारणतः आत्तापर्यंतचं लाईफ आपण आठवू शकतो आहे का, ही गोष्ट आधी आपल्याला जाणून घ्यायची की म्हणजे माइंड सेटअप आपला कितपत आहे. किंवा काही लोकांना बाबा 10 वर्षाच्या अलीकडचं आठवत नाही, काही लोकांना 5 वर्षाच्या अलीकडचं आठवत नाही. तर त्याचं जर आपण सेटअप जर वाढवत नेला मागे नेत नेलं समजा की 5व्या 4थ्या वर्षापर्यंत आपण जर आठवू लागलो आपलं साधारणतः आपली जर रेग्युलर मेंदू म्हणजे आपली जर ग्रहणशक्ती असेल ती शक्ती असेल आकलन शक्ती तर आपण साधारण 5 वर्षापर्यंत 6 वर्षापर्यंत पोचू शकतो. त्याच्या पुढं पोचणं थोडंसं अवघड असतं. तर त्याच्या पुढं जर का पोचायचं असेल आपल्याला तर आपण थोडंसं मेडिटेशन करायचं, माइंडवरती विचार करायचा किंवा त्याच्यावरती काही गोष्टी केल्या समजा माइंडवरती तर आपण त्याच्या मागे हळूहळू पोचू शकतो. तर आता त्याच्या मागे पोचण्यासाठी जी प्रोसेस करावी लागते तर त्या प्रोसेसमधनं म्हणजे मेडिटेशन ही प्रोसेस सांगितली. पण त्याची कीज जर आपण विचारात घेतलं तर की म्हणजे काय की आपल्याला ते कळणार कसं की आपण मागच्या जन्मामध्ये जाऊ शकतोय की नाही. तर त्याची एक की अशी आहे की आपल्याला साधारणतः स्वप्नामध्ये किंवा काही गोष्टी समोर येतात की काही गोष्टी आपल्याला एखाद्या स्थानावरती आपण जातो किंवा आपण एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देतो. तर अशा वेळेला काही ठिकाणी आपण असं आपल्याला कळतं की आपण पहिल्यांदाच तिथं जात असतो. पण तरी माइंड जे असतं माइंड काय सांगत असतं की नाही आपण इथं कधीतरी येऊन गेलेलो आहे. पण आपण पहिल्यांदाच जातो म्हणजे आपण जन्म झाला तेव्हापासून पहिल्यांदाच जात असतो आपण तिथे. पण तरी पण आपल्याला तिथं महसूस होतं की आपण तिथं जाऊन आलेलो आहे. तर ही गोष्ट जी आहे ही तुमच्या मागील पाथची इथं किल्ली असते की इथं म्हणजे याचा अर्थ आपण काय समजायचं की इथं आपण मागच्या जन्मात म्हणजे मागचे जे अनेक जन्म आहेत त्याच्यामध्ये या जागेवरती आपण तिथं येऊन पोचलेलो आहे कधीतरी. त्याच्यामुळे आपल्याला तिथं महसूस होत असतं.
तर हा आपला एक मागे जाण्याचा एक सुंदर एक वाट आपल्याला मिळू शकते की मागच्या पाथमध्ये जाण्याचा. तर आता काही गोष्टी असतात की आता आपण समजा आता आपल्याला अशा गोष्टी कळल्या की बाबा आपल्याला तिथं आपण एका विशिष्ट स्थानावरती गेल्यावर आपल्याला जाणवतं की बाबा आपण इथं एकदाच येऊन गेलेलो आहे. तर आपण त्या स्थानावरती समजा आता मागच्या जन्मामध्ये आपण तिथं कुठे येऊन गेलेलो असू, तर आपण तिथं काही बोललो असू, गप्पा मारल्या असू किंवा काही कर्म केलेले असेल, तर आता बोलणं समजा तिथं झालेलं असेल, तर त्या बोलण्याच्या ज्या फ्रिक्वेन्सीज या तिथं राहिलेल्याच असतात. कारण म्हणजे बोलण्याच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात, ध्वनीच्या फ्रिक्वेन्सी या कधी विरत नाही. त्याच्यामुळे त्या जन्मामध्ये जे काही बोललेलं वगैरे असो, तर त्याचे जे काही ध्वनीचं संस्करण आहे हे तिथं असण्याची शक्यता असते. म्हणजे पूर्वजन्मात तुम्ही काय बोललात, तिथं कोणाशी काय बोललात, याविषयी जे संस्करण आहे तिथं असण्याची शक्यता असते. तर मग त्या दृष्टीने जर आपण तसा विचार केला तर आपण त्या जागेच्या सानिध्यात जर जाऊन थोडंसं आपण काही काम केलं तिथं, किंवा तिथं मेडिटेशन केलं त्या सानिध्यात जाऊन, किंवा काही आकलन करण्याचा प्रयत्न केला तिथं बसून, किंवा काही आवाज येत आहेत का, किंवा काही पशुपक्ष्यांचे आवाज येतात का, काही विशिष्ट आवाज येतात का, किंवा काय की ते आवाज जे आहेत ते आपल्या ह्या प्रेझेंट लाईफशी कनेक्ट आहेत की नाही, याबद्दल आपण निश्चितच आपण विचार करू शकतो. की जर आपल्याला जर मागच्या जन्माशी जर ट्रॅक करायचं असेल तर, किंवा काही समजा आता आपण एखाद्या मंदिराच्या भागात गेलो आपण आणि तिथं आपल्याला काय जाणवलं की मी तिथं बाबा येऊन गेलो असं वाटतंय मला, तर मग तिथं त्या क्षेत्रामध्ये समजा फिरलं इकडं तिकडं, तर ज्या क्षेत्रामध्ये पूर्वजन्मात तुम्ही जाऊन आलेला असता, तर तिथं जे तुम्ही समजा गप्पा मारल्यात, बोललात कोणाशी तरी, काही कर्म केलं, तर बोलण्याचे जे ध्वनीचे जे संस्करण असतात ते तिथं राहिलेले असतात. तर त्या फ्रिक्वेन्सी जर आपल्याला पकडता आल्या तर आपण त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो त्या फ्रिक्वेन्सीशी. आणि त्या फ्रिक्वेन्सीशी जर कनेक्ट झालो तर आपल्याला मागच्या पाथमध्ये आपण कुठं पोचलो होतो हे मात्र आपल्याला लक्षात येऊ शकतो. तर हे माइंड सायन्स आहे, हे मनोविज्ञान आपण म्हणतो की मानसिक स्तरावरती आपण तिथं पोचत असतो. कारण मागच्या जन्मामध्ये शारीरिक स्तरावरती पोचणं खूप अवघड आहे. आत्ताचा देह घेऊन मागच्या जन्मात जाणे हे अतिशय अवघड आहे, म्हणजे नाहीच जात आहेत, पण आपण मनाने जाऊ शकतो. तर या ठिकाणी अशा ज्या काही लोकांना हे येतं, म्हणजे अनुभव येत असतात, तर आपण म्हणजे त्याच्यावरनं आपण असं लक्षात घेऊ शकतो की आपला मागचा जन्म कुठंतरी आहे हे आपल्याला इथं लक्षात येतं. आणि मागचा जन्म आहे याचा अर्थ आत्ताची जी आपण आईच्या शरीरामध्ये जी काही बॉडी धारण केलेली, तर त्याच्यामध्ये जे काही चैतन्य वसते, तर ते चैतन्य मागच्या जन्मातनं कुठून तरी आलेलं आहे आपल्या या इथल्या बॉडीपर्यंत. आणि मग ती जी चैतन्याची जी गोष्ट आहे, तर त्या चैतन्यांनी मागच्या बॉडीमध्ये जे काही गोष्टी केलेल्या आहेत, तर त्याचं काहीतरी संस्करण त्याच्या तिथल्या जन्मामध्ये असणारच. म्हणजे आपण इथं आत्ता आपण कॅसेट म्हणतो, रेकॉर्डिंग म्हणतो, तर ते रेकॉर्डिंग तिथं असण्याची शक्यता आहे. आणि शक्यता म्हणजे असतातच, म्हणजे त्याला आपण इकडं पंचकोश म्हणतो. तर त्या पंचकोशामधलं ज्ञानमय कोश असो आणि विज्ञानमय कोश असो, याच्यामध्ये या सर्व स्मृती साठवलेल्या असतात. तर त्या घेऊन म्हणजे आपण इथं प्रवेश करतो. याचा अर्थ त्या जन्मामध्ये मागच्या कुठल्या तरी अनेक जन्मामध्ये, आता ते कळत नाही की मागच्या का त्याच्या मागच्या का त्याच्या, ते समजत नाही, पण कुठल्या तरी मागच्या जन्मात आपण तिथं पोचलेलो आहे. आणि ते जे चैतन्य तिथंच त्या बॉडीमध्ये होतं, तर त्या चैतन्याकडनं जे कर्म घडलेले आहेत त्याची काही स्मृती किंवा त्याची कर्म त्या पाथमध्ये असतातच तुमच्या जी काही कोश असतात त्याच्यामध्ये. तर आपण ह्या आत्ताच्या जे काही गोष्टी आहेत ह्या म्हणजे आपण कोशाच्या साधनेमधनं त्या गोष्टीपर्यंत पोचू शकतो. आता कोशाची साधना म्हणजे आपण पुढील काही व्हिडिओमध्ये गोष्टी बघू शकतो की हे कोशांची साधना कशा पद्धतीने करायची, की ज्या पद्धतीने आपण ती कोश जर रिक्रिएट केली, की त्या कोशाला रिडायरेक्ट केलं किंवा कनेक्ट झालो त्या कोशाशी आपण, तर त्या कोशामधल्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला समजून घेऊ शकतात. म्हणजे आपण त्या स्थानावरती गेलो ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की मला इथं येऊन गेलेलो आहे, तर तिथं येऊन गेलं अशा ठिकाणी जर बसून आपण त्या कोशाची जर साधना केली, त्या कोशातल्या ज्या काही ध्वनीचं संस्करण आहे किंवा आपण कर्म केलेले जे संस्करण आहे तिथं रेकॉर्डिंग आहे, तर त्या रेकॉर्डिंगशी जर आपण
त्या फ्रिक्वेन्सीमधनं जर कनेक्ट झालो ह्या कोशाशी, आपल्या आतल्या शरीरातल्या कोशाशी, तिथल्या दोन्हीशी जर कनेक्ट झालो तर आपल्याला पटकन त्या गोष्टीची आपल्याला आकलन होऊ शकतं आणि मग आपण मागच्या जन्मामध्ये काही गोष्टींची प्रगती आपल्याला करता येऊ शकते. तर हे जे काही गोष्टी आहे ही गोष्ट कुतूहलाची गोष्ट आहे, पण याच्यामध्ये म्हणजे सायंटिफिकली विचार केला तर हे लोक मान्य करत नाहीत की मागचा जन्म वगैरे असं काही नसतो. तर अशा काही गोष्टी जर का आपण लोकांना सांगितल्या की बाबा असं गोष्टीमध्ये आता काही वेळेला मी जातो तिथं काही वेळेला वेगळं जाणवतं, मी कधी आलो आहे असं वाटतं वगैरे वगैरे, अशा ज्या काही गोष्टी घडतात याचा अर्थ मागे कुठेतरी आपण आहोत हे नक्की लक्षात येतं. आणि गीतेमध्ये म्हणलेलं आहे सरळ सरळ की बाबा आत्मा जो असतो शरीर बदलत बदलत पुढं सरकत असतो, त्याच्यामध्ये जे कोश असतात त्या कोशांमध्ये कर्म आणि स्मृती ग्रहण करून तो सरकत सरकत चाललेला असतो. तर त्याला जर का आपल्याला योग्य सायंटिफिक मोडमध्ये जर आणायचं असेल तर आपण सरळ आपण या गोष्टी सांगू शकतो की बाबा मी एखाद्या स्थानावरती गेलो आणि जन्मापासून मी कधीच गेलो नाही तिथं, तरी पण मला तिथं जाणवत आहेत की मी तिथं एकदा येऊन गेलेलो आहे. ह्याचाच अर्थ ती जे काही सिद्धांत सांगितलं आहे गीतेमध्ये तो तिथं सिद्ध होतो. आणि त्याप्रमाणे आपण जर कनेक्ट झालो त्या कोशाशी, तर कोशामधल्या ज्या साधना असतात त्यामध्ये साधनेमधनं कनेक्ट होऊ शकतो त्या ध्वनींची आणि त्यातनं आपण त्या गोष्टी तिथं आकलनामध्ये येऊ शकतात. तर हे मनोविज्ञानच आहे, ह्याला आपण माइंड सायन्सच म्हणतो. तर हा थोडासा एक वेगळ्या टाईपचा सब्जेक्ट आहे. तर याच्यामध्ये जर का तुम्ही थोडासा विचार केलात की बाबा हे सब्जेक्ट जो आहे हा थोडंसं आकलन करून जर तुम्ही अशा काही गोष्टी जर तुम्हाला कळल्या असतील तर ते मला कमेंटमध्ये टाका की बाबा काका मला अशा काही गोष्टी मला जाणवल्यात इथं किंवा मला इथं गेला असं जाणवलं. तर मग त्या गोष्टीशी आपण कनेक्ट होऊ शकतो की जो मागच्या जन्माशी कनेक्ट आहे. तर अशा काही जर तुम्हाला गोष्टी जाणवल्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपण त्याच्यावरती काही वेगळ्या पद्धतीचं काही अजून व्हिडिओ आपण तयार करू शकतो की ज्यातनं आणखीन याच्यावरती काही प्रकाश टाकू शकू. तर आता हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्हाला लाईक करा आणि माझ्या जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.